आता आपण पाहूया फिजिबिलिटी रिपोर्टचे महत्त्व काय आहे। फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये काय अंतर्भूत असतं। फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये नवीन नियमानुसार किती FSI आपल्याला परमिसेबल आहे, त्यानुसार किती बांधकाम क्षेत्र यामधून तयार होऊ शकतं, त्यासाठी प्रकल्पाचा खर्च ज्यामध्ये विविध शासकीय विभागाच्या परवानगीसाठी लागणारा खर्च, भाडं, डिपॉझिट, शिफ्टिंग, रिशिफ्टिंग, कॉर्पस फंड, बँक गॅरंटी, GST, त्याच्यानंतर बांधकामाचा खर्च, स्टॅम्प ड्युटी, वेगवेगळ्या कन्सल्टंटची फी, अशा सर्व खर्च या प्रकल्प खर्चात समाविष्ट असतात। असा प्रकल्पाचा जो खर्च आहे जो विकासकाला करावा लागणार आहे त्यावर त्याला बेअर मिनिमम किती प्रॉफिट अपेक्षित आहे आणि त्यानुसार त्याला किती एरिया लागणार आहे हे पहिले ठरवलं जातं आणि त्यानुसार त्याला लागणारा एरिया वजा जाता उर्वरित किती क्षेत्र राहतं, ज्यामधून मूळ सभासदाला किती वाढीव एरियाचं घर मिळेल याचा अंदाज यामधून बांधता येऊ शकतो। त्यामुळे फिजिबिलिटी रिपोर्ट समजून घेणं आणि त्यानुसार